नमस्कार. काय आपल्या माळशिरस तालुक्यात मधून काय तुमच्या गणित जरा भाग नाही. तर मध्ये तुम्ही बघा काय कसं आहे म्हणजे आम्ही जे सुरुवातीला बोललो होतो की माळशिरस तालुक्यामधून भारतीय जनता पार्टी आणि युतीला 70,000 मतं मिळतील. 2,23,000 मधून वरचे 13 सोडल्या 2,10 मध्ये आम्हाला 70 मिळाल्यावर त्यांना 41 मिळतील. म्हणजे 70,000ची आघाडी राष्ट्रवादीला जाईल असं आम्ही त्यावेळी बोललो होतो. आणि तुम्ही आता निवडणूक मतदान मोजणीनंतर बघितलं असेल आपण की राष्ट्रवादीला 70,000चीच आघाडी मिळालेली आहे. आम्हाला 70,000 मतं मिळतील आम्ही म्हणालो होतो, त्यावेळी त्यांना 41 मिळतील म्हणालो होतो. आम्हाला 70च्या ऐवजी 65,000 मिळतील. 5,000ने आमचा अंदाज चुकला. त्यांना 5,000 मतं कमी मिळाली. पण चेअरमन साहेब म्हणाले होते की आम्हाला 1,16,000ची मतं मिळतील. भाषणात तर 1.5 लाखाची 2 लाखाची अशा वल्गना होत्या. पण नंतर ज्यावेळी मतदानानंतर त्यांनी बाईट दिली, मला तुम्हाला दिली ती बाईट, त्यावेळी त्यांनी सांगितलं 1,16,000ची माळशिरस तालुक्यामधून आघाडी मिळेल. पण तसं घडलेलं नाही. आणि तेवढ्या मुद्द्यावर मी म्हणालो होतो की त्यांचा अंदाज निवडणुकीतलं गणित कच्चं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1995 साली चेअरमन आणि आम्ही एकत्र प्रवास सुरू केला होता. तर ह्या तालुक्यामधून शेतकऱ्यांची दुधात आणि ऊसात जी पिळवणूक होते, जी अडवणूक होते, त्याच्या विरोधातला संघर्ष आम्ही सुरू केला. त्याचा पहिला भाग म्हणून आम्ही वेळापूरला श्रीकृष्ण दूध सागर शीतकरण केंद्र हे चिलिंग प्लांट टाकलं. त्यानंतर आम्ही चांदापूरला साखर कारखाना उभा करायचा 1998 पासून प्रयत्न सुरू केला. त्याला कुणी अडवलं, कुणी विरोध केला. चिलिंग प्लांट बंद पाडायला सुद्धा विजयदादा आमदार असताना 4 वेळा विधानसभेत एलिक केला होता. कायदे दाखवून आम्हाला डायनॅमिक्स डेअरीज दूध बंद करायला लावलं होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांची दुधातली पिळवणूक थांबवावी, वास आणि कमी प्रत म्हणून दूध जप्त होणार दूध दररोज किमान 10,000 लिटर होतं, ही पिळवणूक थांबावी, फसवणूक थांबावी, लूट थांबावी म्हणून या तालुक्यामधून चेअरमन, मी आणि इतर सर्व लोकांनी मिळून संघर्ष सुरू केला होता. आमचा संघर्ष आजही तोच आहे, तिथंच आहे. परंतु चेअरमन साहेब, आज 1995 साली सुरू केलेला आपला संघर्ष 30 वर्षानंतर, 30 वर्ष होतील पुढच्या वर्षी, 29 वर्षानंतर तुम्ही शिवरत्नाच्या दारात जाऊन तिथं पोहोचला. हे महत्वाचं बघितलं पाहिजे. संध्याकाळी पडल्या शांत झोप लागली तर आपण योग्य मार्गावर आहोत असा त्याचा अर्थ. पण तुम्ही तर एकदम युटर्न घेतला आणि हे तुम्हाला नक्कीच समाधानकारक नसेल. किंवा ज्या 2 पिढ्यांनी ह्या तालुक्यामध्ये संघर्ष केलाय त्याला काय वाटत असेल की आपण केलेला संघर्ष आज कुठे येऊन थांबला. त्यामुळे ह्याच्यावर पहिल्यांदा चिंतन करायची गरज आहे. माझं गाव मागं पडलंय, नक्कीच मागं पडलंय. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणानं भारतीय जनता पार्टीवर राग काढलेला आहे. आमचं निमगाव तर कसं त्याला हे वेगळं राहील, त्याचा परिणाम निमगावरही झालेला आहे. परंतु हा मराठा आरक्षणाचा परिणाम आहे की आमच्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवरची नाराजी नाही, एवढं नक्की. माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर यांच्याबरोबर काही लोक होते बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीला त्याचा काय फायदा झाला? काय उत्तमराव जानकर यांच्या सोबतची काही पूर्वी लोक होती, लोक त्यांच्यापासून चेअरमन म्हणजे पाटलाकडे गेल्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडले. त्या लोकांना त्यांना काय फायदा झाला भारतीय जनता पार्टी? हे बघा, या तालुक्यातला संघर्ष मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असाच राहिलेला आहे. आणि चेअरमन किंवा त्यांच्या बरोबर काही लोक जरी मोहिते पाटलांबरोबर गेले तरी सर्वसामान्य मतदार, गावगाड्यातला माणूस त्यांच्या बरोबर गेलेला नाही. कारण त्यांना त्यांचं हे जाणं, त्यांचा युटर्न अजिबात मान्य नव्हता. म्हणून ती सगळी लोक आमच्या बरोबर राहिली, म्हणजे भारतीय जनता पार्टी युती बरोबर राहिली. आणि म्हणूनच 65,000 जी मतं आहेत, जी पूर्वी आम्हाला 65,000च मतं मिळत होती, ती मतं अबाधित राहील. त्याचं कारण लोक विचारांबरोबर राहील. आमदार रामभाऊ सातपुते आणि खासदार त्यांच्या भारतीय जनता पार्टी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांचा ह्या विकासामध्ये यांनी केलेल्या कामाचा या मतांमध्ये निश्चित वाटा आहे. लोक बरोबर राहिले आमच्या, ते त्यांनी केलेल्या कामामुळे आणि भारतीय जनता पार्टीमुळेच राहिले आणि युतीमुळे राहिले. जे युतीतले मित्र पक्ष आहेत त्यांच्यामुळे राहिले, नक्की त्याचा फायदा झालेला आहे. आणि भविष्यात सुद्धा
पुढच्या निवडणुकांमध्ये हे सगळे लोक आमच्याबरोबर राहतील. किंबहुना जे लोक आता चुकीच्या कारणाने गेले असतील बाजूला, त्या सुद्धा लोकांना परत आम्ही आणणार आणि चांगली मोड बांधणार. आम्ही नेते नाही, आम्ही कार्यकर्तेच आहोत. आणि सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र बसून माळशिरस तालुक्यातली विकासाची जी मोड आहे ती पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.